केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। कर्तव्यदक्ष तहसीलदार विजय चव्हाण यांनी बळेगाव ते वाडकेश्वर गोदावरी पट्ट्यातील 100 पेक्षा जास्त माफियांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत। दरम्यान तेवढ्यापुरते या भागातील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक तात्पुरती बंद पडली होती, परंतु वाळू चोरीचे गुन्हे दाखल झालेले शहागडचे माफिया शहागड गावात पुन्हा सक्रिय झाले आहेत। लक्ष्मीआई चौकात गावातील वेशीमध्ये लोकेशन पंटर बसवून सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जोडणारा जुन्या पुलाखालून तसेच गावातील महादेवाचे मंदिर जवळून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू करण्यात आली आहे। महसूल व पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ झोकून महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भागीदारी देऊन रात्री 12 नंतर ते पहाटेच्या 5 वाजेपर्यंत हा अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचा प्रकार दररोज सुरू आहे, ज्यामुळे हा प्रकार बिनदिक्कत व बिनधास्तपणे सुरू असून दरडोई शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। याबाबत विचारले असता यापूर्वी गुन्हे दाखल झालेल्या वाळू माफियांकडून भविष्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणार नाही असे शपथपत्र घेऊनच सोडण्यात आलेले आहे। तरीही ते पुन्हा वाळू चोरीचा गुन्हा करत असतील तर वाळू माफिया लोकेशन पंटर यांची माहिती घेऊन गुन्हे दाखल करून त्यांचा MPDA किंवा तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचे अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी चौफेर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। आमचे प्रतिनिधी इम्तियाज मनियारसह आय सय्यद, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।